राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवताना झालेल्या भीषण अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे। पतंगाची दोरी हाय व्होल्टेज वीज तारेला लागल्याने 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा 19 वर्षीय मित्र गंभीर जखमी झाला आहे। ही घटना मकर संक्रांतीच्या उत्साहात अचानक आलेल्या विजेच्या धक्क्याने घडली, ज्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे। अर्णव हा मूळचा पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरातील रहिवासी आहे। अर्णव महेश व्यवहारे वय वर्ष 14 हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी आपल्या मामाच्या घरी कोपरगाव येथे आला होता। तो आपल्या मित्रांसोबत, ज्यात ऋषिकेश वाघमारे वय वर्ष 19 यांच्यासह इतर काही मित्र होते, लक्ष्मीनगर परिसरात पतंग उडवण्यात मग्न होता। पतंग उडवताना अचानक पतंगाची दोरी किंवा हात हाय व्होल्टेज वीज तारेला स्पर्श झाला। यामुळे प्रचंड विद्युत प्रवाह अर्णवच्या शरीरात उतरला आणि तो जागीच कोसळला। त्याचवेळी ऋषिकेश वाघमारे यालाही विजेचा जोरदार धक्का बसला। दोघेही गंभीर जखमी झाले। परिसरातील नागरिकांनी तत्काळ दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी अर्णवला उपचारापूर्वीच मृत घोषित केले। ऋषिकेशवर सध्या उपचार सुरू असताना त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।